अंगलकार करून तिची निर्घृण हत्या केल्याच्या घटनेच्या विरोधात शेगाव शहरात महिलांचा आक्रोश. कॅन्डल मार्च काढून महिलांनी केला पश्चिम बंगाल सरकारचा जाहीर निषेध. महिलांवरील अत्याचार बंद करण्यासाठी केंद्र शासनाने हस्तक्षेप करण्याची करण्यात आली मागणी. संपूर्ण देशभरात गाजत असलेल्या कोलकाता येथील मेडिकल कॉलेजमधील प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षु महिला डॉक्टरावर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ व या प्रकरणी दोषी असलेल्या गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी या मागणीकरिता शेगाव शहर भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने भव्य कॅन्डल मार्च काढण्यात आला व कॅन्डल मार्च काढून पश्चिम बंगाल शासनाचा जाहीर निषेध करण्यात आला. या प्रकरणी केंद्र शासनाने हस्तक्षेप करावा अशीही मागणी करण्यात आली. शुक्रवार 16 ऑगस्ट रोजी संध्याकाळी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या शेगाव शहराध्यक्ष अंजलीताई जोशी, डॉक्टर अंजुषा भुतळा, सौ मंजू अशोक शर्मा, लखपती गल्ली शेगाव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये स्थानिक अग्रेसन महाराज चौक परिसरात असलेल्या माहेश्वरी भवन समोरून महिलांचा भव्य कॅन्डल मार्च काढण्यात आला. अग्रेसन चौक येथून प्रारंभ करण्यात आलेला हा कॅन्डल मार्च छत्रपती शिवाजी महाराज चौक, मेन रोड, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक टी पॉईंट जवळून शेगाव नगरपालिका कार्यालयाजवळील गांधी चौक परिसरात पोहोचला. यावेळी भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा शेगाव शहराध्यक्ष अंजलीताई जोशी, डॉक्टर अंजुषा भुतळा, डॉक्टर नीता हुसेन यांनी कोलकाता येथे महिला डॉक्टरांच्या हत्येच्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करून केंद्र सरकारने या प्रकरणी दोषी असलेल्या गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे यासाठी हस्तक्षेप करण्याची मागणीसुद्धा करण्यात आली. कॅन्डल रॅलीत भारतीय जनता पक्षाचे शेगाव शहर अध्यक्ष ज्ञानेश्वर साखरे, पत्रकार संजय त्रिवेदी, राजकुमार व्यास, दीपक शर्मा, कीर्ती संघानी आदी भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. नमस्कार. आम्ही सर्व भाजपा पक्षाच्या सर्व महिला पदाधिकारी आहोत. आम्हाला आज ह्या घटनेचं खूप दुःख वाटत आहे की पश्चिम बंगालमध्ये कलकत्तासारख्या ठिकाणी आणि ज्या ठिकाणी एक महिला मुख्यमंत्री असूनही एखाद्या मुलींवर असा अत्याचार होतो हे पाहून आमच्या सगळ्या महिलांना खूप म्हणजे दुःख वाटत आहे आणि त्यांना ह्या गोष्टीची खूप लाज वाटत आहे की आपली एक महिला तिथे मुख्यमंत्री असूनही ज्या मुलीवर एवढे अत्याचार होऊन तिची निर्घृण हत्या करण्यात आलेली आहे. त्या विरोधात जे तिच्यावर करणारे अत्याचार करणारे जे लोक आहेत त्यांना अजूनही कोणत्याही गोष्टीची शिक्षा न झाल्यामुळे ह्या महिला खूप संतप्त झालेल्या आहेत. या निषेधार्थ सर्व महिलांनी आज एकत्रित जमून आमचं अग्रसेन चौक ते गांधी चौकापर्यंत एकदम मुक आणि या मेणबत्त्या लावून रॅली काढण्याचा ठराव केला आणि एकत्रित जमल्या. या महिलांचं खूप मनापासून हे आहे की बा संतप्त झालेल्या आहेत त्या की अशी या लोकांना सर्व दिसताबरोबरच त्यांच्यावर आरोप होताबरोबरच त्यांना शिक्षा व्हावी अशी त्यांची खूप मनापासून इच्छा आहे आणि ती मुख्यमंत्र्यांनी तर करायलाच पाहिजे होती आतापर्यंत, पण अजूनही त्यांच्याकडून काही झालं नाही. तर मी केंद्र सरकारला अशी विनंती करते की त्यांनी या गोष्टीमध्ये हस्तक्षेप करून ह्या गोष्टीवर अगदी पूर्णपणे विचार करून हत्यारांना शिक्षा द्यावी आणि महिला त्या मुलीच्या गोष्टीसाठी न्याय मिळावा हीच एक इच्छा या सर्व महिलांची आहे. याच आशेने ह्या महिला एकत्रित जमून त्यांनी आपली रॅली इथे याच्यामध्ये काढलेली आहे. नमस्कार. आज सगळ्या शेगाव महिलांतर्फे आम्ही इथे निषेध करत आहोत. जी घटना कलकत्ता मेडिकल कॉलेजमध्ये घडली त्याच्या विरोधार्थ आम्ही इथे सगळ्या महिला एकत्र होऊन ते निषेध करत आहोत. आज सेकंड इयरची मेडिकलची स्टुडंट आहे, PGची चेस्ट करत होती आणि सगळं हे तिच्यावरती गँग रेप आणि नंतर त्याचा मर्डर हे सगळ्या गोष्टी झाल्यामुळे एक स्त्रीला गव्हर्मेंट मेडिकल कॅम्पसमध्ये पण सेफ्टी नाही आहे आणि तिच्यावरती हा एवढा निषेध आम्ही करत आहोत तिथे की आम्हाला तिथे एक राज्याची CM फिमेल आहे, महिला आहे, तरी त्या राज्यामध्ये मेडिकल स्टुडंट असो किंवा इतर स्त्रिया असो त्यांना सुरक्षितता नाही आहे. तर हे खूपच निराशाजनक गोष्ट आहे. आज कशा पद्धतीने निषेध नोंदवला आपण? आम्ही निषेध हे मुख्य निषेध केलेला आहे आणि कॅन्डल मार्च केलेला आहे आणि त्याच्यामध्ये माझ्या सगळ्या भगिनींनी आम्हाला खूप चांगला साथ दिलेला आहे आणि त्याच्यामधनं सगळ्या महिलांचे किती मनामधनं हे दुःख आहे त्यांना की आमच्या पोरी ज्या एवढ्या लांब लांब शिकायला जातात आणि एवढ्या स्वतःच्या करिअर ओरिएंटेड आहे आणि त्यांना सुरक्षता नाही आहे. तर हे खूप दुःखाची बाब आहे. या गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यासाठी केंद्राने हस्तक्षेप करावा असं काही मागणी वगैरे आहे का? 100% असं वाटतंय की केलंच पाहिजे आणि झालंच पाहिजे हस्तक्षेप.
कारण की जे लोकल बॉडीज आहेत, सगळ्यांनी आपण पेपरमध्ये न्यूजमध्ये वाचलेलं आहे की त्यांनी ते एव्हिडन्स नष्ट करण्याचा प्रयत्न केलेले आहेत. त्याच्यामुळे आता ह्याचा निकाल काय लागेल हे एक टेन्शनच आहे किंवा मुश्किल आहे. त्याच्यासाठी CBI किंवा केंद्र सरकारने याच्यात इंटरफिअर करावं ही आमची सगळ्यांची मनापासून इच्छा आहे. तिला